पेणा नगर परिषदेच्या वतीनं दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आधार देण्यासाठी मोठा पुढाकार घेण्यात आलाय। राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत पेणामधील 249 दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 7,000 रुपये थेट जमा करण्यात आले आहेत। आमदार रवींद्र पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील आणि मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या उपस्थितीत या निधीचे प्रातिनिधिक धनादेश वाटप करण्यात आले। नगर परिषदेतील नव्या सत्ताधाऱ्यांचा हा पहिलाच मोठा लोकोपयोगी कार्यक्रम ठरला असून यावेळी दिव्यांग बांधवांनी सभागृह तुडुंब भरले होते। या मदतीमुळे दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मोठा हातभार मिळणार आहे। दिव्यांग निधी ही गोरगरिबांच्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि नगरपालिकेने पाऊल जे उचललेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे। गोरगरिबांसाठी साथ मिळाली पाहिजे। या शहरात दिव्यांग जे लोक आहेत या दिव्यांग लोकांच्या कथा व्यथा फार मोठ्या असतात आणि ह्यांचं पुढचं जीवन ह्यांनी कसं जगावं हे आपण नव्हे तर परमेश्वरापुढे सुद्धा चिंता असतोय। आणि आज त्यासाठी नगरपालिकेने फुलाची पाकळी तरी या बजेटमध्ये आजचे आपले पंतप्रधान मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही दिव्यांग निधी आपण गोरगरिबांसाठी दिली, दिव्यांगांसाठी दिली। त्याचा उपयोग त्यांच्यासाठी होणं गरजेचं आहे आणि नगरपालिकेने हे उचललेलं फार महत्त्वाचं पाऊल आहे। दिव्यांग व्यक्तींसाठी पेण नगर परिषदेच्या माध्यमातून 249 दिव्यांगांना 7,000 रुपयाप्रमाणे 17,43,000च्या आसपास वाटप आम्ही पूर्ण केलंय। त्याच पद्धतीने येणाऱ्या डिसेंबरमध्ये 3 डिसेंबरला जो जागतिक दिव्यांग दिवस आहे त्या दिवसाला आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून 10,000चं सहकार्य त्यांना करणार आहोत। ही आज आम्ही माझ्या संपूर्ण सहकार्यांच्या वतीने नगराध्यक्ष म्हणून मी हे जाहीर केलंय। शेवटी एखाद्या शहराचा विकास करत असताना विकासाची व्याख्या कधी पूर्ण होते, जेव्हा त्या शहरातल्या शेवटच्या समाजाला त्या सत्तेचा, तिथल्या सुविधांचा फायदा जेव्हा होतो तेव्हा खऱ्या अर्थाने तिथल्या विकासाची व्याख्या पूर्ण होते। आणि म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलंय की शहरातल्या दिव्यांगांना त्यांना फक्त सहानुभूती न देता त्यांना कार्य करून त्यांना कर्तृत्ववान बनवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, असं आम्ही त्यांना शब्द दिलाय। तेही तुम्हाला सांगते आणि थांबते। धन्यवाद।